श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 39। पुढे चरपटीनाथाने पृथ्वीवरील सर्व तीर्थयात्रा केल्यावर स्वर्ग पाताळ या ठिकाणच्याही तीर्थयात्रा कराव्या असे त्याच्या मनात आले। मग त्याने बद्रिकाश्रमास जाऊन उमाकांताचे दर्शन घेतले। तेथे त्याने यानास्त्राचा प्रयोग सिद्ध करून भस्म कपाळास लावून स्वर्गीगमन केले। तो प्रथम सत्यलोकास गेला व ब्रह्मदेवाच्या पाया पडून व हात जोडून जवळ उभा राहिला। तेव्हा हा योगी कोण कोठून आला याची ब्रह्मदेव चौकशी करू लागला असता नारद तेथे होताच त्याने चरपटीनाथाचा जन्मापासून सर्व वृत्तांत त्यास निवेदन केला। तो ऐकून घेऊन ब्रह्मदेवाने त्यास मांडीवर बसविले। नंतर येण्याचे कारण विचारल्यावर तुमच्या दर्शनासाठी आलो असे चरपटीनाथाने सांगितले। मग ब्रह्मदेवाच्या आग्रहास्तव तो तेथे 1 वर्ष राहिला। चरपटीनाथ व नारद एकमेकास विसंबिता एक विचाराने राहत असत। एके दिवशी नारद अमरपुरीस गेला असता यावे कळींचे नारद असे इंद्राने सहज विनोदाने त्यास म्हटले। ते शब्द ऐकताच नारदास अतिशय राग आला। मग तो कळीचा प्रसंग तुझवर आणीन असं मनात योजून नारद तेथून चालता झाला। काही दिवस लोटल्यानंतर चरपटीनाथाकडून इंद्राची फटफजिती व दुर्दशा करण्याचा नारदाने घाट घातला। एके दिवशी फिराव्याकरिता नारद चरपटीनाथास बरोबर घेऊन इंद्राच्या बागेत गेला। जातेवेळी चरपटीनाथ हळू चालत होता। तेव्हा अशा चालण्याने मजल कशी उरकेल म्हणून नारदाने त्यास म्हटल्यावर चरपटीनाथाने उत्तर दिले की आमची मनुष्याची चालाव्याची गती इतकीच। जलद जाण्याचा एखादा उपाय तुमच्याजवळ असल्यास तो योजून मला घेऊन चला। तेव्हा नारदाने त्यास मनकला अर्पण केली। ती कला विष्णूने नारदाला दिली होती। ती चरपटीनाथास अनायास प्राप्त झाली। तिचा गुण असा आहे की ती कला साध्य असणाऱ्याचा जेथे जाव्याचे असेल तेथे ती घेऊन जाते व त्रिभुवनात काय चालले आहे हे डोळ्यापुढे दिसते। कोणाचे आयुष्य किती आहे, कोण कोठे आहे, मागे काय झाले, संध्या काय होत आहे व पुढेही काय होणार वगैरे सर्व कळते। अशी ती मनकला चरपटीनाथास प्राप्त होताच त्यास अवर्पनीय आनंद झाला। मग ते उभयता 1 निमिषात अमरपुरीस इंद्राच्या पुष्पवटिकेत गेले। तेथे मला येथील फळे खाण्याची इच्छा झाली आहे असे चरपटीनाथाने नारदास म्हटले। मग तुला तसे करण्यास कोण हरकत करतो असे नारदाने उत्तर दिल्यावर चरपटीने यथेच्छा फळे तोडून खाल्ली। नंतर तेथील ब्रींच फुले तोडून सत्यलोकास ब्रह्मदेव देवपूजेस बसले होते तेथे त्यांच्याजवळ नेऊन ठेवली। याप्रमाणे ते नित्य इंद्राच्या बागेत जाऊन फळे खात व फुले घेऊन जात। त्यामुळे बागेचा नाश होऊ लागला। पण तो नाश कोण करतो याचा इंद्राचे माळी तपास करीत असताही त्यांना शोध लागेना। ते एके दिवशी टपून बसले। थोड्या वेळाने नारद व चरपटीनाथ हे दोघे बागेत शिरले व चरपटीनाथाने फळे तोडण्यास हात लावला तोच रक्षकांनी हळूच मागून जाऊन नाथास धरिले। हे पाहून नारदा पळून सत्यलोकास गेला। मग रक्षकांनी चरपटीनाथास धरून खूप मारले। तेव्हा त्यास राग आला। त्याने वाताकर्षण अस्त्राचा जप करून भस्म फेकताच रक्षकांच्या नाड्या आखडून ते विव्हळ होऊन पडले। त्याचे श्वासोच्छवास बंद झाले, डोळे पाढरे झाले व तोंडातून रक्त निघाले। ही अवस्था दुसऱ्या रक्षकांनी पाहिली व ते असे मरणोन्मुख का झाले ह्याचा विचार करीत असता चरपटीनाथ दृष्टीस पडला। मग ते मागच्या मागेच पळून गेले। त्यांनी इंद्रास जाऊन सांगितले की एक सूर्यासारखा प्रतापी मुलगा बागेत बेधडक फिरत आहे व त्याने आपल्या रक्षकांचा प्राण घेतला असून सर्व बागेची धूळदाणी करून टाकली आहे। आमच्या त्याच्या पुढे इलाज चालत नाही म्हणून आपणास कळविण्यासाठी आम्ही येथे आलो। हे ऐकून त्याच्याशी युद्ध करून त्यास जिंकण्याकरिता इंद्राने सर्व देवांना पाठविले। महासागराप्रमाणे देवांची ती अपार सेना पाहून चरपटीनाथाने वाताकर्षण अस्त्राने सर्वांस मरणप्राय केले।